या घडीची महत्त्वाची बातमी मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत बैठक सुरू झाली आहे। आगामी निवडणुकांबद्दल अनेक तक्रारी आहेत असं थोरात म्हणतात। बैठकीत काय काय चर्चा होतीये ते आपण पाहतोय। मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत बैठक सुरू झाली आहे। तुमची यंत्रणा सज्ज नाही असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। तर उद्धव ठाकरे काय काय म्हणालेत ते देखील आपण पाहूया। आम्ही विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झालं नाही असं बाळासाहेब थोरात म्हणतात। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याबाबतही अनेक तक्रारी आहेत असंही थोरात यांचं म्हणणं आहे। तर चोकलिंगम म्हणतात की काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य आहे, आम्ही कोणाशी बोलायचं मग, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। ही आतली दृश्य पाहतोय आपण बैठकीची। उद्धव ठाकरे यांच्या शेजारी राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे या बैठकीकरता उपस्थित। अनिल देसाई देखील। महत्वाची ही बैठक राज्य निवडणूक आयोग मुख्य अधिकारी यांच्या समवेत या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। साधारणतः 11:16 या बैठकीला सुरुवात झाली। त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता, डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका असं उद्धव ठाकरे म्हणतात। या बैठकीत तुमची यंत्रणा सज्ज नाही असं आव्हाड यांचं म्हणणं आहे। तर यावर दिनेश वाघमारे काय म्हणालेले आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे, मागची यादी आम्ही वापरत आहोत। 1 जुलैला तारीख निश्चित केली होती, यादी तीच वापरत असल्यानं नावं डिलीट करणं बदलणं ही आमच्या अधिकारात बाब नाही असं या ठिकाणी दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलेलं आहे। निवडणुका लढवत राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवता का अशी विचारणा राज ठाकरे करतायत। निवडणुका लढवत असतं राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही अशी विचारणा राज ठाकरे करतायत। तर मतदार नोंदणी बंद करून लफवाछपवी कशा करता असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे म्हणतायत। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी यांच्याकडे। मीनाक्षी, जोवर सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका, मतदार नोंदणी का बंद केली आहे अशी विचारणा राज ठाकरे करतायत। तर तुम्हाला असंच वागायचं आहे तर मात्र इलेक्शन कशाला, वोट फॉर सिलेक्शन करून टाका असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। निश्चितच लागवी कालची जी चर्चा होती ती अर्धवट झाली आणि त्यानंतर आज पुन्हा ही बैठक होत आहे। नवीन प्रशासन भवन महाराष्ट्र शासनाच्या या इमारतीमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते। खरं तर अनेक मुद्दे आज देखील उपस्थित केले जात आहे, कारण मतदार याद्यांमध्ये जी फेरफार झालेली आहे, जो घोळ झालेला आहे, यावर हे प्रश्न विचारले जात आहेत। राज ठाकरेंनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, कारण सत्तेतील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत नाहीयेत असा देखील त्यांनी या ठिकाणी सवाल केलेला आहे। तर आमचं आणि तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे असं देखील त्यांनी सुनावलेलं आहे। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं देखील राज ठाकरे म्हणतात। तर दुसरीकडे मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करत आहेत, कशासाठी या याद्या ज्या आहेत त्या लपवल्या जात आहेत असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। तर दुसरीकडे निवडणूक लढवत असताना राजकीय पक्ष जे आहेत, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही, निवडणूक आयोग या सगळ्या याद्या का लपवून ठेवतात हा देखील मुद्दा आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे जर आपण पाहिलं तर महत्त्वाचा मुद्दा मांडतायत, कारण
कारण चोकलिंगम जे आहेत ते म्हणतात की जबाबदारी आमच्याकडे नाहीये, राज्य निवडणूक आयोग म्हणतंय आमच्याकडे नाहीये, तर मग आम्ही कोणाशी बोलायचं? या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आम्ही कोणाशी सांगायचं? आणि यावरूनच ज्या त्रुटी आहेत, सहजासहजी आपण पाहतो की निवडणुका घेण्यासाठी ज्या त्रुटी आता आढळून आलेल्या आहेत, त्यामध्ये निवडणुका कशाला घेतात, डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका, अशा पद्धतीचा देखील उद्धव ठाकरे त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील चोकलिंगम असतील किंवा मग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मात्र तुमची यंत्रणा जी आहे ती अद्यापही सज्ज नाहीये, अशा पद्धतीचा ते त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित करतायत. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात हे देखील अनेक मुद्दे उपस्थित करताना पाहायला मिळतात. कारण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावरती अद्यापपर्यंत काम झालेलं नाहीये आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याबाबतही अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या सगळ्या तक्रारी असताना, अनेक पुरावे दाखवलेले असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई नाहीये. असे सगळेच मुद्दे जे आहेत, एक एक मुद्दे जे आहेत आता उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी देखील महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. खरं तर आपण पाहतोय की जे मतदार याद्या आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या ठेवी ज्या आहे, कोणकोणत्या ठिकाणी दुबार मतदान झालेलं आहे, त्या याद्या ज्या आहेत त्यामधनं दुबार झालेले जे मतदान आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून का काढत नाहीयेत, या सगळ्या प्रक्रियेला का तुम्ही उशीर करत आहात, या सगळ्यांवरती आता विचारणा केली जात आहेत. अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यावर आता निवडणूक आयोग या सगळ्याला कसं उत्तर देत आहेत हे देखील पाहावं लागेल. तुर्तास लागवी ही बैठक सुरू झालेली आहे आणि जवळपास अर्धा तास होत आलेला आहे आणि या अर्ध्या तासामध्ये ह्या सगळे प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित केले गेलेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडनं आज तरी समाधानकारक अशी उत्तरं दिली जातात का? ह्या सगळ्यात सर्वपक्षीय जे नेते आज आलेले आहेत, विरोधी पक्षातले असतील, मनसे नेते, स्वतः राज ठाकरे उपस्थित आहेत. त्यामुळे अपेक्षित असलेले जे उत्तर आहेत ही आज दिली जातात का निवडणूक आयोगाकडनं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्यामध्ये जयंत पाटील यांनी देखील एक मुद्दा आता मीनाक्षी उपस्थित केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे, अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरचा मतदार आहे, त्याचा कोणताही ठाव ठिकाणा नाहीये. निश्चितच, कारण मी जसं म्हटलं की अनेक याद्या ज्या आहेत त्या याद्यांमध्येच घोळ झालेला आहे. तर जयंत पाटील जो मुद्दा उपस्थित करतायत अंतेश्वर गंगाराम शिंदे हा जो उदगीर मतदार आहे त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा नाहीये. कारण अनेक असे मतदार आहेत त्यांच्या ते हयातच नाहीयेत आणि अशा मतदारांची नावं जी आहेत ती याद्यांमध्ये सापडलेली आहेत. त्यामुळे अशी जी नावं आहेत ती मोठ्या संख्येनं आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या मतांची चोरी झालेली आहे, ही मतदान यादी जी आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे अशामध्ये ह्या सगळ्याच कारवाईकडे आता कशा पद्धतीत निवडणूक आयोग उत्तर देतं पाहावं लागेल. अगदी. पण यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्याविषयी जेव्हा सवाल उपस्थित होत होते तेव्हा मात्र दिनेश वाघमारे असं म्हणतायत की मागची यादी आम्ही वापरतो, 1 जुलैला ही तारीख निश्चित केलेली होती, यादी तीच वापरत असल्यानं नावं डिलीट करणं किंवा बदलणं आमच्या अधिकारात बसतच नाहीये. मग आता काय? निश्चितच आता निवडणूक आयोग ह्या सगळ्या प्रश्नांना सारवासारव करताना पाहायला मिळत आहेत. दिनेश वाघमारे हे उपस्थित आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यानंतर आता मागची यादी आम्ही वापरत आहेत, 1 जुलै ही तारीख निश्चित केली होती आणि यादी तीच वापरत असलेले नवीन जे डिलीट करणे जे आहे किंवा बदल करणे जे आहे ते आमच्या हातात नाहीयेत, आमचा अधिकारच नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण लागवी ज्या पद्धतीत या सगळ्याच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा आता घोळ होऊ नये हे सगळंच लक्षात घेत महाविकास आघाडीचे नेते, मंचक्ष राज ठाकरे असतील किंवा मग प्रकाश रेड्डी असतील, हे सगळेच नेते जे आहेत ते ह्या आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीचा पुन्हा घोळ होऊ नये त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींवरती हे सगळेच नेते आज उपस्थित राहिलेले आहेत. निवडणूक आयोगाला हे जाब विचारण्यासाठी निवडणूक आयोगाकडनं ठोस काही उत्तरे दिली जातात का हे देखील पाहावं लागेल. अगदी. या ठिकाणी आपण पाहतोय की राज ठाकरे, उद्धव ठाकरे शेजारी बसलेले आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, आदित्य ठाकरे आहेत आणि कोण कोण या शिष्टमंडळात उपस्थित आहे. अनिल देसाई दिसत आहेत, जयंत पाटील आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, अमित ठाकरे सुद्धा सहभागी झाले आहेत का?
निश्चितच लागवी आपण पाहतोय की काल जे शिष्टमंडळ मंत्रालयातल्या 7व्या माळ्यावरती या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले होते, त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं स्वतः प्रमुख नेते शरद पवार होते, शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष हे उपस्थित होते, जयंत पाटील उपस्थित होते, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. त्यापैकी आज जर आपण पाहिलं तर शरद पवार आजच्या बैठकीला उपस्थित नाहीयेत. ते पुण्याला कार्यक्रमानिमित्त गेलेले आहेत. पुण्यामध्ये शरद पवार आज काही यावरती बोलतात का, ह्याकडे लक्ष ठेवून राहावं लागेल. तर दुसरीकडे आज जयंत पाटील अनेक मुद्दे मांडताना पाहायला मिळतात आणि असं असताना जयंत पाटील यांनी आता आणखीन एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. कारण EPIC क्रमांक जे आहे ते वेगवेगळा असायला पाहिजे. बरेच मतदार जे आहेत असे की ज्यांना एकच EPIC क्रमांक जे आहे ते दिले गेलेले आहेत. अशानं सिद्ध होतं की एकाच व्यक्तीची अनेक दुबार जी नावं आहेत ती याद्यांमध्ये आहेत आणि त्याच्यावरती कारवाई नाहीये. तर आम्ही अर्ज केला, आम्ही जाब विचारलं तर आयोग उत्तर देत नाहीये. खरं तर जयंत पाटलांनी पत्र दिलं होतं, तर काल जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोग म्हणत होतं की आमच्यापर्यंत हे पत्रच पोहोचलेलं नाहीये, अशा पद्धतीचं उत्तर देण्यात आलं होतं. तर आज पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा मांडलेला आहे की आम्ही अर्ज दिलेला आहे आणि त्यावरती कोणताही जाब जो आहे किंवा कोणताही उत्तर जो आहे तो निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेला नाहीये. पण आज जर आपण पाहिलं तर प्रामुख्यानं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार आहेत. आज वर्षा गायकवाड असतील किंवा मग काँग्रेसचे आपण पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ हे देखील नाहीयेत. दोघेही दिल्लीत असल्यामुळे आजच्या बैठकीत उपस्थित नाहीयेत. पण मात्र राज ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत आलेले मनसे नेते संदीप देशपांडे असतील हे उपस्थित आहेत. राज ठाकरेंनी अनेक मुद्दे कालही मांडले, आजही मांडले आहेत. पण मात्र हे सगळेच प्रमुख मुद्दे मांडत असताना निवडणूक आयोग नुसतं सारवासारव करत असतानाचं पाहायला मिळत आहे. जी ठोस उत्तरं द्यायला पाहिजे तशी उत्तरं दिली जात नाहीये. त्यामुळे हा सगळा संताप जो आहे तो ह्या सगळ्याच नेत्यांचा या बैठकीमध्ये पाहायला मिळतोय. काही सेकंद थांबवते राऊत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.